नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण पाहणार आहोत. देशमुखांच्या घरी सत्यनारायण पूजा असते. दोनही जोड्यांचा डिवोर्स झालेला असताना सुद्धा घरच्यांचं मन राखण्यासाठी दोनही जोड्यांनी आता सत्यनारायण पूजेला बसायचं ठरवलेलं असतं. त्यामुळे छान असा मेकअप करून तयार होऊन दोनही जोड्या आता पूजेसाठी बसतात. गुरुजी आता पूजा सुरू करतात. त्याच वेळेला काव्या ही पारच्या हातावर हात ठेवते. पण पार्थला खूपच गिल्ट वाटत असतो. त्यामुळे तो असा अचानक उठतो आणि म्हणतो की आई, ही पूजा कोणासाठी ठेवली तू? म्हणजे जी माझ्यासोबत जोडीने पूजेला बसले आहे, तिला जर माझ्यासोबत संसारच करायचा नसेल तर? तेव्हा आता मानेला धक्का बसतो की पार्थ असं काय म्हणतोय. तेव्हा आता प्रेक्षकांनो, पार्थ आणि नंदिनी ह्या दोघांनाही सत्यासमोर सांगावंच लागणार आहे. कारण आता ह्या जोड्यांमध्ये अर्थ नसताना पूजेला तरी का बसायचं, असाच प्रश्न आता दोघांनी घरच्यांना विचारलाय. तेव्हा आता घरच्यांना हे सत्य समजणार आहे आणि खूप जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे. कारण आता त्या दोनही जोड्यांचा डिवोर्स तर झालाय, पण सत्यनारायण पूजेला बसून त्यांनी घरच्या पासून खूप मोठी गोष्ट लपवून ठेवली होती आणि आज हे सत्य बाहेर येणार आहे. पाहायला विसरू नका. लग्नानंतर होईलच प्रेम अशाच अपडेटसाठी, प्रोमोसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.